गुरुचरित्र पारायणासाठी काढलेली दाराबाहेरची रांगोळी. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे शुक्रवार 28 नोव्हेंबर. महाराजांच्या कृपेने गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली. माझे आजचे अध्याय वाचून झालेत. हे बघा, अशी साधी आणि सोपी मांडणी केली आहे. अगोदर गणपतीचं स्तोत्र आणि गायत्री माताची एक माळ, स्वामींची एक माळ, मग आजचे अध्याय, सर्व सेवा झाली. हे आहे गुरुचरित्राची पोथी. महाराजांना दूध साखरेचा सध्या नैवेद्य दाखविला आहे. दिवा झाला लावून, आरती पण करून झाली. आरतीचे व्हिडिओ काढला नाही. हे बघा, इथं 3 अगरबत्त्या पण लावले होते. ही जी रक्षा असते अगरबत्तीची, ही आपल्याला टाकून द्यायची नाही, कारण की आपण हे लावून जेव्हा अध्याय वाचतो त्याच्यामध्ये एक प्रकारचं सात्विक लहरा असतात. जसे की आपण गाणगापूरमधून भस्म आणून घेत होतो. हे भस्म आपण पाण्यामध्ये टाकून घरामध्ये छिडकू शकतो. आपल्याला नजर वगैरे वाटलं, सुस्त वाटलं तर लावू शकतो. ह्याच्यामध्ये खूप पॉवर असते. हे एका डब्बीमध्ये साठवून ठेवायचं आहे. कशी झाली पूजा, मांडणी वगैरे पूजा सर्वांनी सांगावे. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आजपासून 4 डिसेंबर दत्त जयंतीपर्यंत आपल्या चॅनलवर रात्री 10:30 ते 11 एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि स्वामी नामस्मरण सेवा लाईव्ह असणार आहे. कृपया सर्वांनी लाईव्ह जॉईन व्हा. तुमच्या मित्रमैत्रिणीला पण सांगा, अजून सेवेकरींना पण सांगा. तेवढंच तुम्हाला पण नामस्मरण सेवा घडेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमो जी विघ्नहारा गजानना गिरिजा कुमारा. जय जय लंबोदरा. एकदंता शूर्पकर्णा. तुझे जे चिंतन करीती त्या विघ्ने न बाधती. सकळाभीष्टे साधती. अविलंबेसी सकल मंगलकार्यसी. प्रथम वंदिजे तुम्हासी. चतुर्दश विद्यासी. स्वामी तूच लंबोदरा. हरि ब्रह्मादिक गणपती. कार्यारंभी वंदिती. सकळाभीष्टे साधती. तुझे नी प्रसादे समस्त गणांचा नायक. तुची विघ्नांचा अंतक. तू ते वंदिसी जे लोक कार्य साधे. तयांचे माझे मनीची वासना. तुवा पूर्वीसी गजानना. साष्टांग करीतो नमन. विद्या देई मज आता. नेणता होतो मतिहीन म्हणून धरिले तुझे चरण. 14 विद्यांचे निधान. शरणागत वरप्रदा. माझे अंतःकरणीचे हवे. गुरुचरित्र कथन करावे. पूर्ण दृष्टीचे पहावे. ग्रंथसिद्धी पाववी दातारा. आता बनबंधू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागेश्वरी. पुस्तक विना तिचे करी हंसवाहिनी असे देखा. विद्या वेदशास्त्रांची अधिकार जाणा शारदेसी. तिये वंदिता विश्वासी. ज्ञान होय अवधारा म्हणून. नमितो तुझे जरणी प्रसन्न हावे. मज स्वामिनी राहोनिया माझी ये वाणी. ग्रंथी रिपू करी आता. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. गुरुचरित्र पठण करणं म्हणजे खूप उच्च कोटीची सेवा करणं होय. मुळातच गुरुचरित्र वाचणारा व्यक्ती हा खूप पुण्यवान असतो. आणि महाराजांची इच्छा नसल्याशिवाय आपण गुरुचरित्र पारायणाला बसू शकत नाहीत. असं म्हणतात की गुरुचरित्राचे आपल्या घरी वर्षभरामध्ये 7 पारायणं झाले पाहिजेत. पण कमीत कमी निदान 1 पारायण तरी पठण केलंच पाहिजे. जन्माला येऊन एकदा तरी गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्याला वाचायला पाहिजे. गुरुचरित्राचे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. जितकं सांगितलं तितकं कमीच आहे. शब्द सापडत नाहीत सांगायसाठी. गुरुचरित्र म्हणजे अवर्णनातीत आहे. ह्या सप्ताह काळामध्ये गुरूंचे तत्त्व खूप जास्त असते. त्याच्यासाठी आपल्याला महाराजांची सेवा जास्तीत जास्त करायची आहे. काही नाही जमलं तरी कमीत कमी नामस्मरण सेवा तर आपण करूच शकतो. ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला अखंड नामस्मरण करायचं आहे. अखंड म्हणजे कसं, आपलं कामधाम सोडून आपल्याला महाराज कधीच नामस्मरण करा, सेवा करा म्हटले नाहीत. आपण आपलं काम करतच महाराजांचं नाव घ्यायचं आहे. ही एवढी सेवा जरी आपण केलो तरी
आपल्याला खूप पटीनं महाराजांचे आशीर्वाद मिळतात. कारण महाराज कधीच कोणाची सेवा ठेवून घेत नाहीत. कुठली पण आपण सेवा करो, आपल्याला खूप पटीनं महाराज आशीर्वादा रूपामध्ये वापस देतातच. सर्वांना विनंती आहे, जशी जमली जेवढी जमली नामस्मरण सेवा, तरी काही ना काही सेवा तुम्ही ह्या 7 दिवसांमध्ये करा आणि महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. कारण की आज आपण आहेत, उद्या नाहीत, गेल्यानंतर पण आपल्याला सांभाळणारे फक्त महाराजच आहेत. महाराजाशिवाय कोणी पण नाही. ते त्याच्यासाठी महाराजांची सेवा नक्की करावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.